नमस्कार मंडळी, नोकरी आणि केंद्र या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, भारत सरकार यांच्यामार्फत आर्मीमध्ये या ठिकाणी पदभरती सुरू झालेली आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला अग्निवीर भरती 2025ची ऑनलाईन फॉर्म प्रोसेस चालू झालेली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्रातील 5ही झोनमध्ये या ठिकाणी तुमची पदभरती असणार आहेत. यामध्ये कोल्हापूर, पुणे, मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद यांची या ठिकाणी पदभरती करण्यात येणार आहे. या व्हिडिओमध्ये या ठिकाणी संपूर्ण जाहिरात या ठिकाणी आपण सर्व झोनची पाहणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर हा फॉर्म कसा भरला जातो याचा व्हिडिओ आपण बनवला आहे. लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आजचा व्हिडिओ सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, रिक्रुटमेंट नोटीस ऑफ इंडियन आर्मी यांच्यामार्फत आर्मी काउंटरिंग ऑफिसर कोल्हापूर यांच्यामध्ये या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला ॲप्लिकेशन इन्व्हायटेड फॉर द मेल कॅन्डिडेट यासाठी अग्निवीर टेक रिक्रुटमेंट इयर 2025-26ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये तुम्हाला हा फॉर्म 12 मार्चपासून ते 10 एप्रिलपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला एक्झाम डेट असणार आहेत जून 2025 आसपास तुमची एक्झाम डेट असणार आहे. त्याचबरोबर ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला joinIndianArmy.NSE.in हे वेबसाईटवर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. त्याचबरोबर हा फॉर्म भरण्यासाठी मित्रांनो तुम्हाला कोल्हापूर AROमध्ये या ठिकाणी कोल्हापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी हे महाराष्ट्रातील आणि नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवा हे गोवा स्टेटमधील 2 यामध्ये कोल्हापूर AROमध्ये या ठिकाणी तुमची भरती होणार आहे. ओके, पुढची आहे तुम्ही पुढचा ARO या ठिकाणी मुंबई AROमध्ये या ठिकाणी पदभरती सुरू झालेली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला मेल कॅन्डिडेट या एक्झामसाठी पात्र असणार आहेत. यामध्ये मित्रांनो 12 मार्च 2025 पासून ते 10 एप्रिल 2025 पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. एक्झाम असणार आहेत जून 25 आसपास तुमची एक्झाम असणार आहे. त्याचबरोबर मुंबई AROमध्ये तुम्ही जर बघितलं तर मित्रांनो मुंबई सिटी, मुंबई सबर्बन, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार, धुळे एवढीची जेवढे डिस्ट्रिक्ट्स असतात त्यांची या ठिकाणी मुंबई AROमध्ये या ठिकाणी जागा तुमच्या असणार आहेत. पुढचा ARO आहे नागपूर AROमध्ये या ठिकाणी पदभरती सुरू झालेली आहेत. यामध्ये मित्रांनो जी भरती आहे त्यासाठी मेल कॅन्डिडेट फक्त अप्लाय करू शकतात. डेट असणार आहेत 12 मार्च 2025 पासून ते 10 एप्रिल 2025 पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. एक्झाम असणार आहेत जून 2025 आसपास तुमची एक्झाम असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला डोमासेल आणि डिस्ट्रिक्ट असणार आहेत. मित्रांनो यामध्ये महाराष्ट्रातून नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशिम, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया एवढ्या जिल्ह्यातील फक्त जे विद्यार्थी नागपूरसाठी अप्लाय करू शकता. ओके, पुढचा ARO आहे मित्रांनो तुम्हाला पुढचा ARO या ठिकाणी बघितला तर मित्रांनो हेडक्वार्टर पुणे यांचा या ठिकाणी महत्त्वाचा ARO आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला सर्वात जास्त सुद्धा या ठिकाणी जागा असतात आणि सर्वात जास्त जिल्हेसुद्धा या ठिकाणी AROमध्ये असतात. यामध्ये मित्रांनो हा ARO आणि झोनल ऑफिस सुद्धा या ठिकाणी आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला अग्निवीर भरतीसाठी मित्रांनो मेल कॅन्डिडेट फक्त अप्लाय करू शकणार असाल. यामध्ये मित्रांनो 12 मार्च 2025 पासून ते 10 मार्च 2025 पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. एक्झाम असणारे मित्रांनो तुमची कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जून 2025 पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर ह्या फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला डिस्ट्रिक्ट आणि डोमासेल असणार आहेत. अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर, बीड, लातूर, धाराशिव, उस्मानाबाद आणि पुणे आणि सोलापूर एवढ्या जिल्ह्यातच विद्यार्थी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. ओके, पुढचा आणि शेवटचा झोन आहेत मित्रांनो तो या ठिकाणी ARO औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर. यामध्ये मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी मेल कॅन्डिडेट फक्त अप्लाय करू शकता. आणि हा फॉर्म भरण्यासाठी मित्रांनो तुम्हाला 12 मार्च 2025 पासून ते 10 एप्रिल 2025 पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. एक्झाम असणारे मित्रांनो तुम्हाला जून 2025 पर्यंत तुमची एक्झाम असणार आहे. त्याचबरोबर ह्या झोनसाठी मित्रांनो तुम्हाला डोमासेल आणि ह्या डिस्ट्रिक्टचेच विद्यार्थी अप्लाय करू शकतात. यामध्ये मित्रांनो तुम्हाला औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, हिंगोली, जळगाव, जालना, परभणी आणि नांदेड एवढ्या जिल्ह्यातील विद्यार्थी ह्या झोनमधून तुम्ही अप्लाय करू शकता. मित्रांनो हे जे झोन झाले ह्या झोनसाठी मित्रांनो सर्वांसाठी जे क्रायटेरिया असतो तो या ठिकाणी आपण पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो इलिजिबल क्रायटेरिया असणार आहेत. अग्निवीर GD ह्यासाठी मित्रांनो 10वी पास 45% 10वी पास असणं आवश्यक राहणार आहेत. 17.5 ते 21 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर टेक्निकलसाठी मित्रांनो तुम्हाला 10वी+12वी सायन्समधून विथ फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स आणि इंग्लिशमधून प्रत्येकी 50 विषयात तुम्हाला मार्क्स असणं आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला 17.5 ते 21 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. तिसरा आहे अग्निवीर क्लर्क ह्या पदासाठी तुम्हाला 12वी पास असणं आवश्यक राहणार आहे.
12वी मित्रांनो तुम्हाला 60% असणं आवश्यक राहणार आहे आणि प्रत्येकी विषयात तुम्हाला 50च्या पुढे मार्क्स असणं आवश्यक राहणार. यामध्ये 17.5 ते 21 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. पुढची पोस्ट आहे ट्रेडमन मेट 10+. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 10वी पास फक्त तुम्ही अप्लाय करू शकणार असाल. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 17.5 ते 21 वर्ष तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पुढचा आहे तो अग्निवीर ट्रेड्समन 8वी पास. ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला फक्त 8वी पासच्या मार्कशीटवरती तुम्ही अप्लाय करू शकता. म्हणजे जे विद्यार्थी 10वीला नापास झाले असेल ते तुम्ही अप्लाय करू शकता. यामध्ये मित्रांनो एज असणार आहे 17.5 ते 21 वर्ष तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. यामध्ये मित्रांनो तुमचं एज जे 17.5 ते 21 असतं यामध्ये मित्रांनो एज मित्रांनो एज असणार आहेत 1 ऑक्टोबर 2004 पासून ते 1 एप्रिल 2008 पर्यंत विद्यार्थी तुम्ही अप्लाय करू शकणार असाल. यामध्ये मित्रांनो तुम्हाला हाईट आणि फिजिकल स्टँडर्ड असणार आहेत. अग्निवीर जीडीसाठी 168 सेंटीमीटर हाईट, टेक्निकलसाठी 67 सेंटीमीटर आहेत 167 सेंटीमीटर, क्लर्कसाठी 162 सेंटीमीटर आहेत, ट्रेड्समनसाठी 168 सेंटीमीटर आहेत, ट्रेडमन 8वी पास 168 सेंटीमीटर हाईट असणं आवश्यक राहणार आहेत. त्याचबरोबर तुमची चेस्ट मित्रांनो तुम्हाला जीडीसाठी 77 आणि फुगून 5 सेंटीमीटर, टेक्निकलसाठी 76 आणि स्टोअरकीपरसाठी 77 फुगून 5 सेंटीमीटर, ट्रेडमनसाठी मित्रांनो दोन्हीला 76 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर जास्त हाईट लागणार आहे. त्याचबरोबर एज रिलेशनसुद्धा असणार आहेत जे कॅटेगरीज येतात मग ज्यामध्ये स्पोर्ट्स पर्सन त्याचबरोबर ज्या काही एज रिलेशन असतात त्यानुसार तुम्हाला हाईट अँड चेस्टमध्ये सवलत देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर तुम्हाला जे फिजिकल स्टँडर्डमध्ये जे एक्स्ट्रा मार्क्स तुम्हाला दिले जातात यामध्ये एक सर्व्हिसमॅन असेल, स्पोर्ट्स पर्सन असेल आणि मित्रांनो काही महत्त्वाचे घटक असतात जसं की NCC एसाठी मित्रांनो जर बघितलं तर मित्रांनो एसाठी मित्रांनो 5 मार्क्स असतात, बीसाठी मित्रांनो 10 मार्क्स असतात आणि सीसाठी मित्रांनो तुम्हाला GDसाठी 20 मार्क्स, क्लर्कसाठी 15 मार्क, टेक्निकलसाठी 15 मार्कांची तुम्हाला या ठिकाणी ॲडिशनल मार्क्स तुम्हाला देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर NCC आणि रिपब्लिकन जे परेड असतील त्यासाठी मित्रांनो तुमची जर परेड असेल तर परेडमध्ये सहभागी असाल तर मित्रांनो तुम्हाला प्रत्येकी म्हणजे GDसाठी 25 मार्क, क्लर्कसाठी 20 मार्क आणि इतर ज्या ट्रेड्समन असतात त्यांना 20 मार्काची सवलत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पुढची जो घटक आहे त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला 10वी पास बरोबर ITI असतो. मध्ये ITI प्लस 10वी 2 वर्षाचा ITI प्लस 2 और 3 वर्षाचा डिप्लोमा, 12वीवर और 1 वर्षाचा ITI, 12वी प्लस 2 वर्षाचा ITI आणि 12वी प्लस डिप्लोमा होल्डर असल्यास तुम्ही अप्लाय करू शकता. यासाठी मित्रांनो तुम्हाला फक्त या ठिकाणी जे मार्क्स असतात ते या ठिकाणी मार्क्स असणार आहेत. टेक्निकल मार्क्स असणार आहेत ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला 10वी प्लस ITI 20 मार्क, 10वी प्लस ITI 2 वर्ष 3 वर्षासाठी 30 मार्क, 12वी प्लस 1 इयर ITI 30 मार्क, 12वी प्लस 2 इयर ITI 40 मार्क आणि 12वी प्लस डिप्लोमा होल्डर अशी 50 मार्कांची फक्त या ठिकाणी तुम्हाला जी घटक आहेत तो घटक म्हणजे अग्निवीर टेक्निकलसाठी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकतात. अग्निवीर टेक्निकलसाठी मित्रांनो फक्त टेक्निकलमधून ज्यांचा ITI आहे त्यांना टेक्निकलमधून ज्यांचा फॉर्म आहेत त्यांना फक्त या ठिकाणी ॲडिशनल मार्क्स देण्यात येणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला पे स्केल असणार आहेत. मित्रांनो पे स्केल हे अग्निवीरसाठी फक्त 4 वर्षाचाच या ठिकाणी कार्यकाल असणार आहे. यामध्ये मित्रांनो पहिल्या वर्षासाठी 30,000 प्रति महिना, सेकंड इयरसाठी 33,000, तिसऱ्या वर्षासाठी 36,000 आणि फोर्थ इयरसाठी 40,000 रुपये या ठिकाणी तुम्हाला पे स्केल असणार आहेत. यामध्ये मित्रांनो पे स्केल व्यतिरिक्त इतर प्रोव्हिडंट फंड किंवा इतर फॅसिलिटीजसुद्धा या ठिकाणी तुम्हाला शासनामध्ये आर्मीसाठी तुम्हाला देण्यात येणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला निवड प्रक्रिया मित्रांनो तुमची निवड प्रक्रिया असणार आहे. तुम्हाला या ठिकाणी joint.indianarmy.nrc.in हे वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून देण्यात येणार आहेत. त्यामध्ये मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस फेज 1 मध्ये तुमची या ठिकाणी कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला OMR पद्धतीने तुमची या ठिकाणी जूनमध्ये तुमची या ठिकाणी कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम घेण्यात येणार आहे. यासाठी मित्रांनो तुम्हाला कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम झाल्यानंतर तुमच्या ठिकाणी मेरिट लिस्ट लावले जाणार आहेत जे की तुमचं GDसाठी, टेक्निकलसाठी आणि ट्रेड्समनसाठी सुद्धा वेगवेगळं मेरिट लिस्ट लावण्यात येणार आहे. जे विद्यार्थी या ठिकाणी पास झाले असेल त्या ठिकाणी फेज सेकंडमध्ये असणार आहेत. फेज सेकंडमध्ये तुमच्या या ठिकाणी AROमध्ये तुमच्या या ठिकाणी रनिंग टेस्ट असणार आहेत जे की रनिंग टेस्ट ही या ठिकाणी तुमची रॅली म्हणतात त्यासाठी तुमची या ठिकाणी प्रक्रिया असणार आहे. ओके मित्रांनो तुमच्या या ठिकाणी सेकंड फेजसाठी तुमची रॅली असणार आहेत. रॅली सेकंड मित्रांनो तुम्हाला 100 मीटर धावणे असणार आहेत. ग्रुप 1 मध्ये जर आला तर मित्रांनो तुम्हाला 5 मिनिटं 30 सेकंदासाठी 6 मार्क असणार आहेत आणि प्लॉपसाठी मित्रांनो 10 प्लॉपसाठी 40 मार्क असणार आहेत.
त्याचबरोबर सेकंड पर्ची म्हणजे सेकंड ग्रुपमध्ये आला तर मित्रांनो तुम्हाला 5:31 ते 5:45 पर्यंत 48 मार्क्स असणार आहेत. 9 ग्रुपसाठी 33 मार्क्स असणार आहेत. थर्ड ग्रुपसाठी मित्रांनो 5:46 ते 6 मिनिटापर्यंत 36 मार्क आणि 8 ग्रुपसाठी 27 मार्क. चौथ्या ग्रुपमध्ये 6 मिनिटं 1 सेकंद ते 6:15 मध्ये असल्यास 24 मार्क्स असणार आहेत आणि फ्लूप्स असणार आहेत. 7 फ्लूपसाठी 21 मार्क आणि 6 फ्लूपसाठी 16 मार्काची एक्झाम असणार आहेत आणि 9 फूट डिचार्ज असणार आहे सर्वांसाठी आणि झिगझॅगसुद्धा तुमचा बॅलन्स सर्वांसाठी सेम असणार आहे. त्याचबरोबर पुढचा जो घटक येतो त्यासाठी मित्रांनो तुम्हाला जे झोन असतात त्या झोननुसार जे विद्यार्थी ज्या परीक्षेमधून पास झाला असेल म्हणजे पुणे एआरओमधून महाराष्ट्रातून असाल महाराष्ट्र स्टेटमधून तुम्ही अप्लाय करू शकता. गुजरात असेल किंवा गुजरात गोवा असेल किंवा दादर दमण हवेलीमधून तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. ओके, तर मित्रांनो हा फॉर्म भरण्यासाठी मित्रांनो तुम्हाला फी असणार आहे. मित्रांनो फी मित्रांनो तुम्हाला 250 रुपये ही ऑल कॅन्डिडेटसाठी तुम्हाला 250 रुपये फी असणार आहेत. फी मित्रांनो तुम्हाला नॉन रिफंडेबल फी असणार आहे. फी मित्रांनो फॉर्म भरते तुम्ही फी या ठिकाणी भरू शकता. फॉर्ममध्ये तुम्हाला फी डेबिट कार्ड नेट बँकिंग मास्टर किंवा UPI जर तुम्ही या ठिकाणी फी भरू शकता. ओके, तर मित्रांनो अग्निवीर म्हणजे आर्मीमध्ये या ठिकाणी पद भरती हा मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर मित्रांनो व्हिडिओ कसा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.